ग्राउंडवर धावताना बघून तिला प्रेम झालं, दोघांची ओळख झाली, मैत्री वाढली आणि त्या मैत्रीचं रूपांतर सुंदर प्रेमात झालं. दोघांचं एक स्वप्न होतं, पोलीस व्हायचं. ही कथा आहे जळगावच्या जामनेरमधील मयूर गोविंद चौघे आणि त्यांची पत्नी हिरा यांची. घरच्यांचा विरोध होता म्हणून त्यांनी कोणालाही न सांगता लग्न केलं. लग्नानंतर स्वप्नांच्या आड गरिबी आली. लॅबचे पैसे भरायला खिशात दमडी नसायची, कधी रिचार्जला तर कधी खायला पैसे नसायचे. मयूर महिन्यातील 7-8 दिवस शेतात मजुरी करायचा, तर हिराने संसार सांभाळला. आईवडिलांनी अन्नाचा आधार दिला, पण संघर्षाची पूर्ण लढाई त्याने एकटीनेच पेलली. भरती आली पण फॉर्म भरायला खिशात दमडी नव्हती. मित्रांना कॉल केले पण एकानेही मदतीचा हात दिला नाही. मयूर हातात झाला होता तेव्हा हिराने आपल्या पायातील लग्नातली जोडवी घाण ठेवली. दोघांचा फॉर्म भरला. लोकांनी थट्टा केली, यांचं काही खरं नाही असं म्हणत हसले, पण या दोघांनी शब्दांनी नाही तर कष्टाने उत्तर दिलं. हिरा संभाजीनगर लोहमार्ग पोलीसला निवडले गेले. मयूरला MSF मधून SMS आला. कष्टाने यश मिळवलं, पण परिस्थिती इतकी कठीण की डीजे लावायला पैसे नव्हते. साधा गुलाल अंगावर टाकता आला नाही. मयूर ही गोष्ट सांगताना माझे डोळे पाणावलेत, पण लक्षात ठेव, जेव्हा लोक तुला हरलेले बघायला बसलेले असतात तेव्हा तुझा विजय हाच त्यांच्यासाठी सर्वात मोठा तडका असतो. हिरा आणि मयूर तुमच्या जिद्दीला सलाम. मित्रांनो, कष्टाच्या मार्गावर चालताना तुमच्या खिशात काय नसेल तर उद्या जगाच्या नकाशावर तुमचं नाव असेल. हिरा आणि मयूरची जिद्द तुम्हाला काय शिकून गेली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या जोडप्याचा प्रवास सर्वांपर्यंत पोहोचवा. जय महाराष्ट्र.